नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी अशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचे 8 वाजलेले आहे. तर सकाळी आईचा फोन आला, म्हणे आम्ही मानमाडपर्यंत आलेलो आहे. तर म्हटलं मी पण जाते. तर मला तिने सांगितलं पाणी वगैरे भरून ठेव. जरी ॲक्वागार्ड असलं तरी त्यांना स्वयंपाकाला पाणी खालूनच आणायला लागतं. तर पाणी भरून ठेवलं आहे. एक साईडच्या भाताचा कुकर लावून दिला आहे. तर आईने फोन करून सांगितलं आहे का वड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनव, कारण 8 दिवसापासून ते बाहेरचंच खात आहे. तर त्यांना असं घरचं खाऊ वाटतंय. तर ती म्हणे मस्त गरम गरम भाकरी कर आणि वड्याची भाजी. आणि भावाला टोमॅटोची चटणी खूप आवडते, तर मी टोमॅटो आणले आणि त्याची पण चटणी करणार आहे. आणि त्यांच्यासाठी आमच्या इकडनं छान अशी फेमस पुरी भाजी आणलेली आहे. पुरी भाजीचा नाश्ता करायला तर माझा स्वयंपाक होऊन जाईल. आणि वड्याची भाजी करून घेते आणि ते आले का मस्त गरम गरम भाकरी करते. जरी आपल्याकडे किती भाजीपाला असला तरी आपलं उन्हाळ्याचं वाळवून बघायला किती वडे केले, कारण वडे सगळ्यांनाच आवडतात. त्याच्यामुळं जरी भाजीपाला असलं तरी कधी वड्याची भाजी खाऊ वाटली तर माणूस करतात. तर आता वड्याची भाजी करून घेते. वड्याची भाजी कांदा टाकून पण छान लागते आणि मिरची आपली मिरची लसूण जरी टाकला तरी छान लागते. पण पप्पांना कांदा टाकून आवडत नाही, त्याच्यामुळे प्लेन करणारे फक्त लसूण मीठ मिरची टाकून थोडीशी रशी करायची, ती पण छान लागते. कारण पप्पांना कांदा नाही आवडत, त्याच्यामुळे सिंपलच करणारे. पप्पा त्यांनी भात काढून आणलेले आहे आणि ते घरच्यासाठी पण असतात आणि विकण्यासाठी पण आणतात. तर बरेच काढलेले. इंद्रायणीचे पण आहे, 1008 पण आहे आणि जिरा राईस पण आहे, कारण ते घरी पण ठेवतात. आणि भरपूर जण इथे सोसायटीमध्ये म्हणतात ना तुमचे घरचे तांदूळ खूप छान असतात, तर मग विकण्यासाठी पण आणतात. तर दरवर्षी भरपूर असतात. आता इथपर्यंत होते तर बरेच जण घेऊन गेलेले आहेत आणि आम्हाला पण पप्पा 2-2 खट्टे देतात. मग आम्हाला वर्षभर जातात ते. कोण आलं आपल्या घरी? कोण आलं? हा, मला बर्फ आणलं का? अरे मला बर्फ का नाही आणला? इकडे ना, मला भेटायला ये ना. तुम्हाला भेटला नाही, काही नाही. मग थंड डब्यात न्यायचं ना, डबा नाही नेला का? चल पा दे, चल. का बरं एवढं लेट झालं? आले लगेच लोळण घोळण. हा, फिरू तुम्हाला बर्फ नाही आणला बरं का बाबा. फौजी आला. फौजीची वाईफ आली. फौजी आला, फौजीची वाईफ आली, आई आली.
आते टाइम 2 बैग थे, आते टाइम 9 बैग है हमारे पास। किती वाढले बॅगी? 7 बॅगी? असं काय जम्मू काश्मीरचा बर्फ टाकून आणलं का बॅगेत? बर्फ वितळून गेला. मला बर्फ नाही आणला वीरू. बर्फ कसा होता, थंड लागला, थंड. तू बर्फ का नाही आणला सांग आता तुला. तो म्हणतो माझे हात थंड झाले. आणि मग बॅग मध्ये का नाही आणला सांग. त्याला मी जातानीच म्हटले डब्बा घेऊन जा, डब्यात बर्फ टाकून आण, आपल्याला गोळा बनवायचा आहे. त्याच्या हाताला थंड व्हायला लागलं. तुझ्या सायकलला मी मारामारी जास्त झाले वाटतं. हा तो काय काय म्हणतोय ना मी तेच म्हटले रोज येत होते ना. वेगळं नवीन वाटतंय. हा नवीन काय वाटतंय? तुमच्या बच्चांना रोज मी जेवण टाकायला यायचे, झाडांना पाणी घालायला यायचे. नवीनच वाटतंय ना. वीरू मारामारी जास्त झाली वाटतं. इकडे कोणी गालाला बोच काढलं तुझ्या? बघू इकडे, बघू गाल बघू दोन्ही बाजूला. ए बाबा अक्काने किती बोच काढले. बघ दाखव, थाप गाल बघू, गाल बघू. ए बापरे, काय का अक्का कशाला मारला माझ्या वीरूला? हा आपल्याला बोलायचं परत. वीरू तुम्हाला बर्फ का नाही आणला? मग मला पा दे ना, तू आला ना. हा मी आमच्या वीरू आहे ना जम्मू काश्मीर वरून बर्फ आणायला लावला. तू काय म्हणत होता? थंड होता. मग तुझ्या हाताला थंड लागत होतं का? मग डब्यात आणायचं ना. डब्बा नाही नेला का तू? आणि किती आईस्क्रीम खाल्ली मला सांग? मजा आली का तुला? किती बर्फात खेळला तू? एवढा? अक्काने तुला मारलं ना? दाखव बाई इथं कसं बोच काढलं बघ अक्काने. मग आता अक्काचा आहे ना मी कुट्टा भातच काढते. लय येडी अक्का बघ, येडी अक्का. इकडे बघ किती पेंडिंग होते आपल्या पप्पा. मला काय काय आणलं तू? गिफ्ट काय आणलं? काय आणलं सांग. हा नाही मला वीरू मला काय गिफ्ट आणलंय? वीरू तुम्हाला काय काय गिफ्ट आणलं दाखव मला. नाही ना मला बघायचंय ना, बघू ना. हा सोडून देते का? अरे वा तुम्हाला गिफ्ट आणलं. काय आणलं? साडी आणली का? अरे ही पण मला किती आणली? 1 का 2? 2 आणले ना. बाकीच्यांना नाही द्यायचं का? बर आता माझीच मज्जा. अरे वा सगळ्या माझ्याच फेवरेट आणल्या ना. अरे अरे इतक्या आणल्या मला. बापरे किती फेवरेट आहे. सगळ्या साड्या माझ्या फेवरेट आहे. बापरे वाव. आणि त्या 2 आणि त्या 2 तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि पप्पा ते पण आलेले आहे. तर कविता भाकरी करते कारण चपात्या आणल्या पण तिला भाकरीच खाऊशी वाटले. ती म्हणे तिकडे स्वयंपाकच मिळत नाही आपल्यासारखा. तर भरपूर त्यांना बघा असं ट्रेनमध्ये अशा राजधानी एक्सप्रेसमध्ये बघा चपात्या बघा कसे ते खाता खावत नाही. सगळं पार्सल घरीच घेऊन आले. हे बघ मग ती म्हणजे मी गरम गरम भाकरी करते. मग आता जेवण करतो आणि तुम्हाला काय काय शॉपिंग केली ती पण दाखवते. त्यांनी भरपूर शॉपिंग केलेली आहे. मस्त शॉल स्वेटर साड्या आणलेल्या त्या पण तुम्हाला दाखवतो. घरी आल्यावर कसं घरचं जेवण छान वाटतं त्याच्यामुळे ती गरम गरम भाकरी करते. त्याचा आहे मस्त. झाल्या का भाकरी? हो चालू आहे. कावर भाकर करते? मी चपाती आणलेत ना. आम्हाला भाकरी खायचं खूप मन करत होतं. आम्ही 7 दिवसापासून डेली चपाती खातोय. सकाळी चपाती संध्याकाळी चपाती. त्यामुळे मग भाकरी खायचं मन करत आहे. त्यामुळे गरम गरम घरच्या भाकरी, वड्याची भाजी, टोमॅटोची चटणी, वड्याची भाजी केलेली आहे माझ्या ननंदबाईंनी. मस्त आणि घरची भाजी आणि कविताच्या हातच्या भाकरी. जेवायला बोलू? हो या जेवायला मंडळी. किती दिवसांनी घरचं जेवण? 7 दिवसांनी. आज 8वा दिवस आहे. आम्ही घरचं जेवण खाणार आहे मस्त. सगळ्या घरात पसार आहे. पण आम्ही आधी जेवणार आणि मग पसारा नंतर आवरणार. पसार ना आवरणार आहे. आधी एनर्जी पाहिजे आम्हाला पसारा आवरायला. त्यांना ना ट्रेन मध्ये बसल्यासारखं वाटतंय. हा कसं वाटतंय? ट्रेन मध्ये असं मुव्हिंग बॉडी मुव्हिंग होते आमची. हालतंय सारखं. हो. त्या आजच्या दिवस असंच वाटेल तुला. हो घरचं जेवण ते घरचंच जेवण आहे. हो शेवटी घरचं जेवण ते घरचंच असतं. झाले का भाकरी? चला जेवण करून घेऊ. आता आम्ही जेवायला घेतोय. आता आम्ही 7 सिल्वर मध्ये जाणार आहे. मॉल मध्ये काय जाणार आहे?
याची फेवरेट आईस्क्रीम आणायला जाणार आहे. किती घ्यायच्या? कोण कोण घ्यायचं? अन्न कुठे येतं? आत्या आवतीला. त्याला म्हणणं